नमस्कार. आज मी जे काही आहे तुमच्यासमोर दिसते आहे ते फक्त बापट सरांमुळे. त्याचं झालं असं की 2022मध्ये मला एक फोडी आल्याचं निमित्त झालं आणि त्याच्यामध्ये पस झाला. तर डॉक्टरांकडे गेलो तर ते बोलले की ऑपरेट करावं लागेल. तर ऑपरेट केल्यानंतर मी कळलं की त्याचं ड्रेसिंग वगैरे करावं लागेल 3 महिने, तेव्हा ते जखम बरी होईल वगैरे, प्रसन्न थांबेल. तर ठीक आहे बोललं. तर ते ऑपरेशन झालं. जखम भरल्यानंतर मी पुन्हा तसंच झालं. असं करता करता माझे 6 ऑपरेशन झाले. तेही खूप मोठे मोठे, म्हणजे ते खूपच हॉरेबल होतं सगळंच. आणि मी तर म्हणजे जगण्याची इच्छाच म्हणजे गेली होती. माझे पूर्ण हताश झाले होते मी. मी माझ्या मुलाला शाळेमध्ये सोडायला जात नव्हती, तेव्हा त्याचे टीचरांनी विचारलं की याची मम्मा का नाही येत आजकाल सोडायला वगैरे. तर तेव्हा माझ्या आजीने सांगितलं की असं असं झालं आहे. तर तेव्हा त्यांनी डॉक्टर बापट यांचं नाव सजेस्ट केलं. आणि तेव्हा नुकतंच माझं ऑपरेशन झालं होतं 6वं. तर बोललं ठीक आहे, दाखवून तर येऊया. आणि डॉक्टरांना दाखवलं तर जखम खूपच मोठी होती. डॉक्टर बोलले ठीक आहे, हे जखम पूर्ण बरी होऊ देत, मग मी काय करायचं ते पाहूया. मग जखम बरी झाली आणि मग परत तसंच झाल्यावरती मग मी दुसरी तिसरीकडे न जाता सरळ डॉक्टर बापटांकडे गेले. आणि मग त्यांनी MRI वगैरे केला आणि बोलले हे मी तुम्हाला पूर्णपणे करू शकतो वगैरे असं गॅरंटी दिली. तर माझ्या घरातल्यांना खूप म्हणजे बरं वाटलं, कारण मी खूप खूप वाईट परिस्थितीत जात होते. माझं घर, मी सगळेच म्हणजे सगळेच हताश झालं होतं परिस्थिती पुढे, सगळ्या पुढे म्हणा. पण डॉक्टर बापटांनी आम्हाला खूप असं धीर झाला वाटलं, त्यांनी असं सगळं सांगितलेलं हे करून. मग नंतर ना आम्ही डिसिजन घेतलं की ट्रीटमेंट घेऊया डॉक्टर बापटांकडेच. आणि मग त्यांनी ट्रीटमेंट चालू केली आणि फर्स्ट वीकमध्येच मी बसायला लागले, कारण 2 वर्ष मी साधं चेअरवर पण नव्हते बसले. मला बसताच येत नव्हतं. मी पूर्णपणे 2 वर्ष झोपून होते, सगळं झोपूनच खाणं वगैरे. मला बसताच येत नव्हतं असं. आणि डॉक्टरांकडे गेल्यावर 1 वीकमध्येच मी बसायला लागले. तर सगळ्यात जास्त मी बसायला लागल्याचा आनंद माझ्या मुलाला झाला. मग मी म्हटलं हा आता आपण याच्यातून बाहेर पडणार. आणि झालंही तसंच. डॉक्टरांची मला क्षारसूत्र ट्रीटमेंट देत होते, त्याला 5 आठवडे लागले आणि त्याच्यातून मी पूर्णपणे बरी झाले. आता मी बरी होऊन 1 वर्ष तरी होऊन गेलं. मला पुन्हा काहीही त्रास नाही वगैरे. आणि हे फक्त डॉक्टर बापटांमुळेच शक्य झालं.